आपण जी कॉफी तयार करतो ती आपल्यासाठी जीवनापेक्षाही जास्त महत्त्वाची बनली आहे. कॉफी पिली नाही तर पूर्ण दिवस खराब होतो, डोकेदुखी सुरू होते. एकदा का अशी गुलामगिरी आपल्यावर आली की नक्कीच त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला कॉफीची चव आवडत असेल आणि तुम्ही अधूनमधून पित असाल आणि दुसऱ्या दिवशी ती मिळाली नाही तरी चालत असेल तर हरकत नाही. पण कॉफी शिवाय जिवंतच राहू शकत नाही असं वाटत असेल तर मात्र त्याबद्दल नक्कीच विचार करावा लागेल. याचा तुमच्यावर किती परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी काही दिवस कॉफी सोडून द्या आणि मग रिकाम्या पोटी कडक कॉफी पिऊन पहा. तुमचे हात अक्षरशः असे थरथर कापतील, कारण ती तुमच्या मज्जासंस्थेला तीव्रतेने उत्तेजित करते. तुम्ही हे रोज करता म्हणून तुम्हाला ते जाणवत नाही. 3 महिने कॉफी सोडा आणि त्यानंतर तुम्ही जर संध्याकाळी 4 नंतर कॉफी घेतली तर त्या रात्री तुम्हाला 12 तास झोप येणार नाही. पण सध्या मी पाहतोय की बरेच लोक रात्री 10 वाजता कॉफी पितात आणि आरामात जाऊन झोपतात. जर असं होत असेल तर याचा अर्थ तुमची मज्जासंस्था अतिशय निर्जीव, चैतन्यहीन झाली आहे. एकदा का अशी अवस्था झाली की गोष्टींचं आकलन करण्याची क्षमता कमी होते. जर तुम्ही तुमची मज्जासंस्था उच्च स्थितीत ठेवलीत, फक्त तुमच्या घरातल्या कुत्र्याचं निरीक्षण करा. तो आत कुठेतरी बसलेला असतो. तुम्हाला काहीच समजत नाही, पण त्याला कळतं. येणारी व्यक्ती ओळखीची आहे की अनोळखी, घरची आहे की परकी, त्याला सर्व काही समजतं. का? कारण त्याने त्याची मज्जासंस्था तशी ठेवली आहे.